श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं होतं की शिवांश धर्माधिकारी एका दिलीप गारगोटे नावाच्या व्यक्तीचा पाठलाग करत होता. त्या दोघांमध्ये चांगलीच चकामक झाली होती. मात्र डाव साधून दिलीपने शिवांशला जखमी केलं होतं. अचानक तिथे एका स्त्रीची आकृती दिसली होती, जी शिवांश आपल्या बंद होत असलेल्या डोळ्यांनी पाहत होता. ती स्त्री काली होती हे त्याने ओळखलं होतं. तिने दिलीप सोबत काहीतरी केलं होतं. दिलीपचा वेदनादायी आवाज संपूर्ण वातावरणात घुमला होता. नेमकं असं काय केलं असेल कालीने त्याच्यासोबत, हे जाणून घेण्यासाठी आता आपल्या कथेच्या पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव काली थरार स्त्री शक्तीचा भाग 2. कथालेखिका व कथा वाचन जानकी. शिवांशने हळूहळू डोळे उघडले. तसा तो इकडे तिकडे बघू लागला. त्याला समजत नव्हतं की तो कुठे आहे ते. नजर फिरून बघितलं तर तो एका हॉस्पिटलच्या एका रूम मध्ये होता. त्याच्या आजूबाजूला हॉस्पिटलच्या मशीन्स होत्या. हाताला सलाईन लावलेली होती. डोळे अजूनही जड होते. त्याने थोडं शुद्धीत येऊन उठायचा प्रयत्न केला, पण तेव्हा त्याला हातामध्ये वेदना जाणवली. तसा तो हाताला धरून कळवळला. हाताला त्रास झाला तशी रात्रीची घडी ठेवली. तेव्हा कुठे तो हळूहळू पूर्ण शुद्धीत येऊ लागला. मी हॉस्पिटलमध्ये कसा काय आलो? मी तर तिकडे रोडवर पडलेलो होतो. बेशुद्ध झाल्यानंतर नेमकं काय घडलं? दिलीपला मारणारी व्यक्ती कालीच होती का? हो, ती कालीच होती. मला चांगलं आठवत आहे. जरी मी त्यावेळी शुद्ध हरपत चाललो होतो, तरी मला चांगलंच माहित आहे की ती कालीच आहे. पण मग मला इकडे कोणी आणलं असेल? शिवांश कालच्या घडलेल्या घडामोडीच्या विचारात हरवला होता. ती काली होती याची त्याला पक्की खात्री होती. त्याने डोक्यावर जोर देऊन नक्की काय झालं हे आठवायचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच आठवत नव्हतं, कारण तो त्यावेळी शुद्ध हरपत चालला होता. शेवटी वैतागून शांत पडून राहिला. तेवढ्यात त्याला कोणाची तरी येण्याची चाहूल लागली. तसं त्याने दरवाजाकडे बघितलं. एक नर्स आणि एक वॉर्ड बॉय आतमध्ये येत होते. शिवांश थोडा वर सरकून बसायचा प्रयत्न करू लागला. तसा तो वॉर्ड बॉय समोर आला. त्याने शिवांशला नीट बसवून दिलं. त्यानंतर नर्स आणि वॉर्ड बॉय त्याच्या मशीन्स आणि त्याचा बीपी चेक करू लागले. या दोघांना एकदा रात्री इथे मला कोणी आणलं होतं ते विचारू का? यांना नक्कीच माहित असेल. असं ठरवून त्याने बोलायला सुरुवात केली. एक्सक्यूज मी. शिवांशने आवाज दिला तसे वॉर्ड बॉय आणि नर्स त्याच्या जवळ आले. येस सर, तुम्हाला काही हवं आहे का? त्या दोघांनी विचारलं. तसा शिवांश पुढे बोलण्याचा प्रयत्न करू लागला. मला एक विचारायचं होतं. मी काल रस्त्यावर पडलेलो होतो. माझा ऍक्सिडेंट झालेला होता. तर मग मला इथे कोणी आणलं सांगू शकता का? शिवांशने विचारलं. तसं नर्स आणि वॉर्ड बॉयने एकमेकांकडे बघितलं. नंतर ती नर्स बोलू लागली. हो सर, काल तुम्ही रस्त्यावर पडलेला होतात, पण त्याच वेळी आम्ही ज्या अनाथाश्रमात राहतो त्या आश्रमाच्या मॅडम आणि मुलं एका बसने त्याच रस्त्यावरून चालले होते. काल एका ठिकाणी लहान मुलांची गॅदरिंग घेतली होती आणि माघारी येताना मध्येच गाडी बंद पडली होती. त्यामुळे त्यांना निघायला उशीर झाला होता. परतीच्या वाटेवर जाताना तुमची गाडी उभी दिसली आणि तुम्ही रस्त्यावर पडलेले दिसलात. तर ते तुम्हाला गाडीत टाकून इकडे घेऊन आले होते. त्या नर्सने सांगितलं. तसा शिवांश अवाक झाला. म्हणजे त्या रस्त्यावर मी एकटाच पडून होतो का, की अजून कोणी होतं? शिवांशने विचारलं. तसे ते दोघे पुन्हा एकमेकांकडे बघू लागले. नाही सर, तुम्ही एकटेच होतात. तुमची गाडी ओपन आणि चावी लावलेली असल्यामुळे मॅडम ती रस्त्यावरून बाजूला करू शकल्या आणि तुम्हाला घेऊन तिथून निघून आल्या. पण तुमच्या व्यतिरिक्त तिथे कोणीही नव्हतं.
वॉर्डबॉयने सांगितलं. तसा शिवांशला धक्का बसला. कसं शक्य आहे हे? त्या रस्त्यावर माझ्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं? असं कसं होऊ शकतं? दिलीपही तिथेच असायला हवा होता. मग अचानक तो गायब कुठे झाला? शिवांशच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न उभे राहिले होते. तो त्याच्या तंद्रीतच होता की 2 हवालदार आणि एक PI ऑफिसर तिथे आले. तसेच शिवांश, नर्स आणि वॉर्डबॉय त्यांच्याकडे बघू लागले. आम्हाला जरा पेशंटची चौकशी करायची होती. त्यांची प्रकृती कशी आहे? आम्ही त्यांचा जबाब घेऊ शकतो का? कारण गोळी लागली आहे म्हणजे नक्कीच गंभीर प्रकरण असणार. साधा ऍक्सिडेंट होऊ शकत नाही. इन्स्पेक्टर शिवांशकडे बघत म्हणाले. तशी नर्स त्यांना डिटेल्स देऊ लागली. हो सर, प्रकृती ठीक आहे. गोळी फक्त हाताला खेटून निघून गेली आहे. रक्त गेलं होतं त्यामुळे अशक्तपणा राहिला थोडासा. त्यामुळे त्यांना जास्त त्रास होईल अशी चौकशी करू नका. नर्स म्हणाली. तशी इन्स्पेक्टरने मान हलवली. त्यानंतर नर्स आणि वॉर्डबॉय तिथून निघून गेले. तसे इन्स्पेक्टर समोर आले आणि शिवांश जवळ स्टूलवर जाऊन बसले. मिस्टर शिवांश, तुम्हाला बरं वाटत असेल तर आम्हाला काही चौकशी करायची आहे. इन्स्पेक्टर म्हणाले. तसा शिवांश त्याच्याकडे रोखून बघू लागला. हो, करू शकता. मी अगदी ठणठणीत बरा आहे. इतक्या लवकर मी मरणार नाही. शिवांश त्यांच्याकडे रोखून बघत म्हणाला. तशा इन्स्पेक्टरने हाताच्या मुठी वळवल्या, पण तरीही स्वतःचा राग शांत करून ते बोलू लागले. काल नक्की काय काय घडलं होतं जरा व्यवस्थित सांगा, म्हणजे आम्हाला नीट पडताळणी करता येईल. इन्स्पेक्टरने विचारलं. तसा शिवांश एक भुवई उंच करून त्यांच्याकडे बघू लागला. काय काय झालं म्हणजे? आणि कसली पडताळणी आहे? तिथे माझ्यावर हमला होण्याव्यतिरिक्त पण अजून काही झालं होतं का? शिवांशने विचारलं. कारण आत्ताच तर नर्स आणि वॉर्डबॉय क्लिअर करून गेले होते. मग आता काय असेल म्हणून शिवांशने विचारलं. काल ज्या रस्त्यावर तुमच्यावर हल्ला झाला होता त्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आम्हाला एक डेड बॉडी मिळाली आहे. आणि तपासणीमध्ये असं लक्षात आलं की ती डेड बॉडी तुमच्या सोबत काम करत असलेल्या दिलीप गारगोटे यांची आहे. इन्स्पेक्टर म्हणाले. तसा शिवांश हक्काबक्का राहिला. कारण नर्स म्हणाली होती की तिथे अजून काहीही सापडलं नाही. मग दिलीपची डेड बॉडी तिथे कुठून आली असा शिवांशला प्रश्न पडला. काय? दिलीप गारगोटीची डेड बॉडी? हे कसं शक्य आहे? कारण त्यावेळी दिलीप माझ्यासोबत नव्हता आणि ज्यांनी मला इथे आणलं त्यांनी सांगितलं की तिथे माझ्या व्यतिरिक्त अजून कोणीही नव्हतं. मग दिलीप कुठून आला? शिवांशने माहीत असूनही विचारलं, पण तरीही त्याला धक्का बसला होता. कारण नर्स आणि वॉर्डबॉय जे म्हणाले त्या उलट इन्स्पेक्टर बोलत होते. त्याची चौकशी करायची आहे. दिलीप गारगोटे हा जेव्हा तुमच्यावर हमला झाला होता तेव्हा तुमच्या सोबत होता का? इन्स्पेक्टरने विचारलं. तसा शिवांश पुन्हा त्यांच्याकडे बघू लागला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी त्याचा खून केला आहे? कारण तो माझ्यासोबत होता की नव्हता तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलं आहे. शिवांश त्यांच्यावर नजर रोखून म्हणाला. तसे इन्स्पेक्टर जरा शांत झाले. मला तसं म्हणायचं नव्हतं. तो चौकशीचा एक भाग असतो. एक प्रश्न वारंवार विचारावा लागतो आणि सगळे धागेदोरे येऊन तिथेच जुळत आहेत. ज्या ठिकाणी तुमच्यावर हमला झाला होता तिथेच दिलीपची ही डेड बॉडी मिळाली आहे आणि तो तुमचाच माणूस होता त्यावरून आम्ही निष्कर्ष काढला. इन्स्पेक्टर म्हणाले. तसाच तुमचा देखील संशय माझ्यावर आहे, हो ना? शिवांशने विचारलं. तसे इन्स्पेक्टर जाण्यासाठी उभे राहिले. सध्या तर एवढी चौकशी पुरी आहे. बाकी तुम्ही ठीक झाल्यानंतर किंवा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर सर्व काही क्लिअर होईलच. असं बोलून इन्स्पेक्टर तिथून जायला निघाले. तसं शिवांशने त्यांना अडवलं. थांबा इन्स्पेक्टर,
जर यात माझा हात असला तर? शिवांशने विचारलं. तसे जाणारे इन्स्पेक्टर मागे वळून त्याच्याकडे बघू लागले. तर मग मला कायदेशीर कारवाई करावी लागेल, इन्स्पेक्टर निर्विकारपणे म्हणाले. तसा शिवांश मंद हसला. चांगलं आहे. आपल्या वर्दीसोबत इमानदारी असायलाच पाहिजे, मग गुन्हेगार आपला मित्र का असेना. शिवांश त्यांच्याकडे बघून म्हणाला. तसे इन्स्पेक्टर खिन्न हसले. बरोबर आहे. जर मित्राला समजावून सांगूनही तो ऐकत नसला तर हे कठोर पाऊल उचलावंच लागेल, इन्स्पेक्टर म्हणाले आणि मागे वळून न बघता तसेच निघून गेले. कसला खडूस आहे. काळजी घे हे सुद्धा म्हणाला नाही. पण मला माहित आहे, तू म्हणाला जरी नाहीस तरी तुला माझी काळजी आहे. कळतंय मला. त्यासाठीच तर तू इथे चौकशी करायला आला होतास. शिवांश स्वतःशीच पुटपुटला आणि हसतच कॉटवर आडवा झाला. इन्स्पेक्टर योगेश रणदिवे, शहराचे नवीन PI ऑफिसर आणि शिवांशचा जवळचा मित्र. उंच, गोल चेहरा, गोरा पान, दिसायला सुंदर आणि नुकताच 29व्या वर्षांमध्ये पदार्पण केलेला एक तरुण. वडील आणि काही जवळचे मित्र सोडले तर त्याचं या जगामध्ये कोणीच नव्हतं. स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीने कमावलेलं हे यश तो इमानदारीने सांभाळत होता. गुन्हेगारांविषयी प्रचंड चीड होती त्याला, आणि शिवांश मागच्या काही महिन्यांपासून जे वागत होता ते त्याला अजिबात पटत नव्हतं. त्यामुळे काल त्याने दिलीपचा खून केलेला नसावा अशीच मनोमन प्रार्थना करत होता. बाकी खून कोणी केला हे त्याला त्या डेड बॉडीची अवस्था बघून समजलं होतं. इतका भयंकर खून शिवांश करूच शकत नाही, पण तरीही त्याचा यामध्ये काही हात नसावा असं त्याला वाटत होतं. योगेश हॉस्पिटलमधून बाहेर पडला. तेवढ्यात त्याला फॉरेन्सिक लॅबमधून फोन आला. डॉक्टर सचिन जाधव नाव स्क्रीनवर झळकताच त्याने पटकन फोन उचलला. हॅलो, हा सचिन बोल. योगेश पटकन फोन उचलल्या उचलल्या बोलू लागला आणि पलीकडून काही बोलणं झाल्यानंतर तो तडक लॅबकडे जायला निघाला. हो ठीक आहे, येतो मी 10 मिनिटांत, योगेश म्हणाला आणि लगेच तिथून जायला निघाला. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय म्हणते हेच त्याला बघायचं होतं. योगेश तिथून निघून गेला तसा शिवांशलाही कोणाचा तरी फोन आला होता. नर्सला विनंती करून त्याने स्वतःचा फोन जवळच ठेवून घेतला होता. तीही कामाचा असेल म्हणून फोन त्याच्याकडे देऊन निघून गेली होती. शिवांशच्या मोबाईलवर फोन आला तसा त्याने लगेच उचलला. हॅलो, शिवांश म्हणाला. तसं पलीकडून काहीतरी बोलणं होऊ लागलं. बरं बरं, ठीक आहे, येतो मी, शिवांश म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. जवळच असलेली छोटीशी बेल त्याने वाजवली. तशा 2 मिनिटात मगाशीच गेलेली नर्स पुन्हा तिथे आली. येस सर, काय हवंय तुम्हाला, तिने अदबीने विचारलं. माझे एक काम आहे आणि अर्जंट आहे, त्यामुळे मला बाहेर जावं लागेल. प्लीज मला बाहेर जाण्याची परमिशन द्या. माझा हात थोडा दुखत आहे, पण मी घेईल त्याची काळजी, शिवांश विनंती करत म्हणाला. तशी ती विचार करू लागली. सर, मी डॉक्टरांना विचारून येते, नर्स म्हणाली. तशी त्याने होकारात मान हलवली. नर्स निघून गेली आणि डॉक्टरांना विचारून पुन्हा त्याच्याकडे आली. ओके सर, तुम्ही जाऊ शकता, पण दिलेले मेडिसिन्स आणि उपचार व्यवस्थित काळजीपूर्वक करा. पण तुमचे डिस्चार्ज पेपर्स, नर्स म्हणाली. तसा तो हसून हो म्हणाला. पेपर्स माझ्या माणसाकडे द्याल, शिवांश म्हणाला. तशी नर्सने त्याच्या हाताला असलेली सलाईन काढली आणि त्याचे कपडे त्याच्याकडे देऊन टाकले. त्याने पडद्याआड जाऊन अंगावरचे हॉस्पिटलचे कपडे उतरवले आणि स्वतःचे कपडे घातले. कपडे घालून तो बाहेर आला तर ती नर्स अजूनही तिथेच उभी होती. ओके सर, तुम्हाला बाहेर जायला मदत हवी का, मी करते, नर्स म्हणाली. नाही, मी जाऊ शकतो, एवढंही काही झालेलं नाही,
पण मला एक विचारायचं होतं. तुम्ही मगाशी सांगितलं की मला एका मॅडमने इथे ऍडमिट केलं होतं. मला त्यांच्याबद्दल सांगू शकता का? त्यांचे आभार मानायचे होते. शिवांश म्हणाला. तशी ती हसली. संध्याकाळी त्या मॅडम तुम्हाला भेटायला येणार होत्या सर. बट इट्स ओके. मी त्यांना तुम्हाला डिस्चार्ज मिळालाय म्हणून सांगून देईन. नर्स म्हणाली. तसा शिवांश नाराज झाला. त्याला त्या मॅडमला भेटायची खूप इच्छा झाली होती. माहित नाही का, पण एक अनामिक ओढ जाणवायला लागली होती. पण नेमका तो कामानिमित्त बाहेर चालला होता आणि ती मॅडम त्याला भेटायला येणार होती. बरं ठीक आहे. एक काम कराल का? त्या मॅडम आल्यानंतर मला या नंबरवर फोन करा. मी स्वतः त्यांना भेटायला येईन. शिवांश एका पेपरवर स्वतःचा नंबर लिहित म्हणाला. तशी नर्स बोलू लागली. तुम्ही तुमचा पत्ता देऊन ठेवा सर. मॅडम तुम्हाला स्वतः भेटायला येतील. कारण की तुम्हाला भेटायला ते येणार आहेत. तुम्ही त्यांना भेटायला जायचं नाही आहे. ती नर्स हसून म्हणाली. तसा शिवांशही आपल्या उतावळेपणावर हसला आणि तिला पत्ता देऊन तिथून निघून गेला. ती नर्स पत्ता वाचून हसली. काहीतरी वेगळंच हसू होतं तिच्या चेहऱ्यावर. पण कोणतं ते ओळखू येत नव्हतं. शिवांश गेला त्या दिशेने तिने एकदा बघितलं आणि स्वतःचा मोबाईल काढून एक नंबर डायल केला. हॅलो. पलीकडून काहीतरी बोलणं होत होतं. हो, सर्व व्यवस्थित आहे. नर्सने समोरच्या व्यक्तीला माहिती दिली. तशी पलीकडची व्यक्ती पुन्हा काहीतरी बोलू लागली. हो हो. नर्स पुन्हा एकदा म्हणाली. पलीकडची व्यक्ती अजूनही काहीतरी फोनवरती बोलत होती. आत्ताच ते बाहेर गेले आहेत. नर्स इकडे तिकडे बघत म्हणाली. पलीकडच्या व्यक्तीने अजून काहीतरी तिला सांगितलं. हो चालेल. ती नर्स म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला. पुन्हा एकदा तिने शिवांश गेलेल्या दिशेने पाहिलं आणि आपल्या कामाला निघून गेली. काय येणार फॉरेन्सिक रिपोर्ट? नर्सचं काही रहस्य आहे का? ते कळेलच पुढील भागात. पुढील भाग लवकरच. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.